हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे कोकणी नृत्य ब्लॉग. तोच तुमचा लाडका ऋतिक रामन. आज पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसला काढतो आज कारण आज आमच्या गावदेवी शिवाजीनगर क्रिकेट क्लबच्या आज मॅच आहेत. तर आज तिकडं मॅच भरवलेलं आहे. तर आम्ही आज सर्वजण तिकडे चाललेलो आहे. माझ्यासोबत तिकडे आहे पाणी आहे, बाकीची सर्व पोरं तिकडं आहेत आणि आज पुरा जल्लोष आहे. बघूया आज जेवढे टीम येतील तेवढाच खेळवणारा. तर बघूयाच, तर भेटूया तिकडे जाऊनच. बॅनर एक बनवायला पाहिजे होता आपला. देतो मी अशा मध्ये मध्ये पोराला फॉलो बॅक द्यायचं. समजलं काय? गाईज आज चमडी बघा किती आहे. चमडी पोरीला फॉलो बॅक देतोय चमडा. हा फोटो टाकू शकत नाही का? हे लाईव्ह दादा बिदा बघल नको. आमच्या टीमचा दुसरा चमडी. बस इथं इथं बस. आयोजित आपण पाहतोय भव्य दिव्य अशा अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा 2026. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये आजच्या दिवसामध्ये सरदारची स्पर्धा खेळवली जाणार आहे. तरी उपस्थित सर्व संघांना, जे उपस्थित संघ आहेत त्या सर्व संघांना विनंती असेल आपण आल्याची नोंद आपण लगेचच कॉम्बॉक्समध्ये येऊन करायची आहे. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले देणगी स्वरूपामध्ये त्या सर्वांची मी आता नावे वाचतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला महत्त्वपूर्ण योगदान दिले, सिद्धी संदीप मेंगे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. तसेच आत्माराम घरवे उद्घाटन समारंभाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. तसेच सन्मान्य प्रमोदजी पडवेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटनाचा समारोप पार पाडणार आहोत. प्रमोदजी पडवेकर यांना विनंती असेल आपण कृपया आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करायचं आहे. तसेच विकेटचं आधी पूजन करूयात. त्या विकेटचं आपण पूजन करणार आहोत. पूजन करून झाल्यावरती नक्की श्रीफळ अर्पण करून या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन आपण करणार आहोत. नक्कीच आपण पाहतोय सन्मान्य प्रमोद पडवेकर यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण विकेटचं पूजन केलं जात आहे. ज्या विकेटने कित्येक खेळाडूंना त्यांची ओळख निर्माण करून दिली, ज्या विकेटमुळे नक्कीच अनेक क्रिकेटपटूंना आपली ओळख निर्माण करून दिली, त्या विकेटचं इथे पूजन केलं जात आहे. प्रमोदजी पडवेकर यांच्या शुभ हस्ते येथे श्रीफळ अर्पण देखील केले जाते. जोरदार टाळ्या वाजवून संपूर्ण या स्पर्धेचा आपण पाहतोय उद्घाटन समारंभ पार पडतोय. गणपती बाप्पा इथे पुष्पहार अर्पण होताना आपण पाहतोय प्रमोदजी पडवेकर यांच्या शुभ हस्ते. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन इथे केलं जात आहे प्रमोदजी पडवेकर यांच्या शुभ हस्ते. आल्या स्पष्ट केलेत. यावेळी देखील जर का आपण पाहायला गेले तर स्लोवर यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी तिसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटचा चान्स होऊ शकतो. चेंडूवरती चौकार आला. आता मात्र 5 मध्ये 15 बनवायचे आहेत. यावेळी देखील चांगला स्ट्रोक खेळला गेला. चेंडू 4 रन्स. कंपल्सरी 4 धावा बनवाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. कंपल्सरी चेसिंगचा फॉर्म्युला असताना आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 4 धावा बनवायच्या आहेत. कोणता संघ हा सामना जिंकेल? नक्कीच जर का आपण पाहिलं तर सूर्यास्त होण्याची वेळ आहे. मात्र सूर्य उदय कोणत्या संघाचा होईल हे देखील बघणं तितकंच गरजेचं असेल. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. चेंडूला गॅपमध्ये खेळले त्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरा धावेचा प्रयत्न
रनआउटसाठी जोरदार अपील केली जाते आणि बॅटर इथे आउट होतोय. नक्कीच क्रिकेट आहे. एक चेंडू 3 धावांची गरज आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल? कोलबांद्रे की टेटवली? अंतिम चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असेल. थोडीशी फंबलिंग आपण पाहतोय. रनआउटचा चान्स आणि बॅटर आउट. एफर्ट दिले होते त्या दिशेने, डाईव्ह देखील केली होती मयूर याने. मात्र हे प्रयत्न आहेत, प्रयत्न तुम्ही करणे अजिबात थांबू नका. यश तुमच्या नक्कीच पायाशी एक ना एक दिवस तर नक्कीच येऊ शकेल. ह्या प्रयत्नामध्ये जरी तुम्ही अपयशी झाला असला तरी असेच प्रयत्न दुसऱ्या इनिंगला सुरुवात होताना आपण पाहतोय. तिसऱ्या इनिंगमध्ये पहिला चेंडू केला गेलाय. शॉर्टलेगच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल करवलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. देखील चेंडूला गॅप मध्ये खेळलं गेलं. तिकडे चांगल्या प्रकारे चेंडूला रोखलं गेलंय. कमालची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते त्या दिशेने. कव्हरच्या रिचेट मध्ये पियुषाच्या माध्यमातून इकडे जर का आपण पाहायला गेलं तर 2 धावा कमीत कमी मिळू शकल्या असतात. तिथे फक्त आणि फक्त एकच धावा खर्च केली. 3 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय गावदेवी शिवाजीनगर या संघाचं. 44 धावा संख्येचं जर नक्की तुम्हाला यशस्वीरित्या पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आपले संघ ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट संघ. जर का आपण पाहायला गेलं तर सेमीफायनलच्या मॅच मध्ये गावदेवी शिवाजीनगर या संघाचं आव्हान समोर होतं आणि त्या आव्हान एंड करायचा राहूनच गेला होता आणि ब्लॉग मी इथंच एंड करतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या बघूया ब्लॉग पर्यंत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठं करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.